चला तर उपवासासाठीची झटपट होणाऱ्या साबुदाण्याच्या थालीपीठाची रेसिपी आज आपण पाहतो आहोत। यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे येथे मी 7 ते 8 तास भिजवून घेतलेला साबुदाणा 2 ते 2.25 वाटी घेतलेला आहे। त्याच एका वाटीच्या प्रमाणात मी जाडा भरडा दाण्याचा कूट, 1 वाटी बाइंडिंगसाठी स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे। थोडेसे चवीसाठी दही आणि दही घेतल्यामुळे थोडीशी साखर, मीठ आणि लाल तिखट, जिरं आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे। हे सर्व जिन्नस एकत्र करून मी येथे टाईट असा डो मळून घ्यायचा आहे। जसा आपण साबुदाणा वड्याला डो मळतो तसा टाईट असावा, कुठल्याही प्रकारचे यामध्ये स्टार्च नसावे। त्यानंतर छान असं गोल थालीपीठ थापून घेतल्यानंतर भाजण्यासाठी जेव्हा आपण टाकतो तेव्हा तवा फुल गरम असावा आणि जेव्हा आपण थालीपीठ टाकतो तेव्हा स्लो टू मीडियम गॅसवर तेल किंवा तूप टाकून आपण ते छान खरपूस भाजून घ्यावे। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।